नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑरा म्हणजे काय ते जाणून घेऊया. तुमच्या भोवतीचं अदृश्य असं जग. आपण जसं सूर्याभोवती प्रकाश पाहतो तसं प्रत्येक माणसाभोवती एक अदृश्य स्वरूपाचे ऊर्जेचे क्षेत्र असते. त्यालाच ऑरा असं म्हणतात. ही आपल्या विचारांची, भावनांची आणि मनस्थितीची छाप असते. काही लोकांना ती रंगाच्या स्वरूपात जाणवते. सोप्या भाषेत जर सांगायचं तर मन कसं, तर ऑरा तसं. ऑराचे अनेक रंग असतात. लाल शक्ती, धैर्य आणि राग याच्याशी संबंधित असतो. हिरवा प्रेम आणि करुणा आणि ऊर्जेशी संबंधित असतो. रंग निळा प्रामाणिकपणा आणि शांत संवाद याशी संबंधित असतो. रंग पिवळा आनंद आणि नवनिर्मितीशी संबंधित असतो. रंग जांभळा आध्यात्मिकता आणि अंतर्ज्ञान. रंग पांढरा शुद्धता आणि सकारात्मकता. रंग काळा नकारात्मकता आणि ताण याशी संबंधित असतो. ऑरा कायमच एका रंगाचा कधीही नसतो, तर तो आपल्या मूडनुसार बदलत असतो. सायंटिफिक कारण जेव्हा आपण विचार करतो ऑराच्या बाबतीमध्ये, तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म विद्युत आणि उष्णतेचे तरंग असतात. आपल्या हृदयाची धडधड, मेंदूचे सिग्नल हे सगळं ऊर्जा तयार करतात. जरी ऑरा प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नसलं तरीही आपल्या भावनांचा परिणाम वातावरणावरती होतो. हे सगळ्यांनी अनुभवलेलंच असेल. एखादी व्यक्ती रूममध्ये आली आणि अचानक वातावरण जड वाटायला लागतं, किंवा एखादी व्यक्ती आली तर वातावरण आपल्याला आनंदी किंवा प्रफुल्लितही वाटायला लागतं. हीच ऊर्जा म्हणजेच ऑरा होय. ऑरा मग पॉझिटिव्ह कसा बरं ठेवायचा, तर रोज 5 मिनटं शांत बसून श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. नकारात्मक लोकांपासून थोडं लांबच राहायचं. कृतज्ञता व्यक्त करायची. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये थोडा वेळ का होईना तो घालवायचा. स्वतःशी चांगलं वागायचं, कारण तुमची ऊर्जा म्हणजेच तुमची ओळख असते. त्यामुळे मित्रांनो, नेहमीच लक्षात ठेवायचं की आपण फक्त शरीर नाही, तर आपण ऊर्जा आहोत. आपला ऑरा जितका स्वच्छ सकारात्मक तितकं आपलं आयुष्य सुंदर. म्हणून स्वतःला बदला, विचार बदला आणि तुमचा ऑरा त्यामुळे नक्कीच उजळेल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑरा म्हणजे काय ते जाणून घेऊया. तुमच्या भोवतीचं अदृश्य असं जग.